हाय सगळ्यांना, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी सुगड्याची पूजन करून घेते. आधी विठ्ठल रुक्मिणीला हळदी कुंकू लावायचं आहे. विठ्ठल रुक्मिणीचा फोटो ठेवायचा आहे, म्हणजे फोटो मूर्ती जे असेल ते तुमच्याकडे ठेवायचे. नंतर तांदूळ घ्यायचे, गणपतीची पूजा करून घ्यायची. मग गणपतीची पूजा झाल्यानंतर त्याला हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे. आणि सुगड्यांना तिथं नंतर त्याच्या खाली तांदळाची रास टाकायची, थोडी थोडी नाही का त्यांच्या खाली. मग रास टाकून घेतली, त्यांच्यावरती पुन्हा सुगडे ठेवले. सुगड्यात सगळं सामान भरून घ्यायचं. सुगड्याला हळदी कुंकू लावून, सुगड्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे. त्यात वाण भरून घ्यायचं आहे. वाण सगळं व्यवस्थित भरायचं आहे, जेवढं आहे तेवढं. तुमच्याकडे शेंगा, गाजर, ठुशी, ओंबी वगैरे सगळं जेवढं आहे तेवढं तुम्ही वाण भरून घ्यायचं आहे. वाण भरून घेतल्यानंतर मग त्याच्या फुलं वगैरे व्हायचे आहेत. परत पानाचा विडा ठेवायचा आहे. पानाच्या विड्यावर सुपारी नंतर ते फुलं वगैरे ठेवून घ्यायची. पानाचा विडा ठेवायचा आहे. पानाच्या विड्यावर सगळं आपल्या ओंटीचं सामान ठेवायचं. सुपारी, फुलं वाहून घ्यायचे. नंतर दिवा लावून घ्यायचा आहे. नंतर दिव्याखाली नंतर थोडीशी हे टाकायचे, दिव्याखाली तिळ टाकायचे, थोडेसे तिळ टाकून घ्यायचे खाली. तसा दिवा नाही ठेवायचा, कारण तसा ठेवल्यानंतर देवाला दिवा आणि उदबत्ती वगैरे लावून घ्यायची. तिळावरती दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवल्यानंतर सुगड्यांना नैवेद्य ठेवायचं आहे. तिळ, साखर, लाडू वगैरे केले असतील तर लाडू ठेवायचे. ठीक आहे, बाय.